शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यातला वाद मिटवण्यासाठी आज खोतकर यांच्या जालन्यातल्या निवासस्थानी एक बैठक झाली आणि या बैठकीला रावसाहेब दानवे, सहकार मंत्री सुभाष देशमुख उपस्थित होते। अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातले वाद आता संपलेत आणि त्यांचं मनोमिलन झालं असल्याची प्रतिक्रिया सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी या बैठकीनंतर दिली। आपापला पक्ष वाढवताना दोघांमध्ये वाद झाले होते आणि आता दोघांनीही युती वाढवण्यासाठी प्रयत्न करावे असा सल्ला यावेळी सुभाष देशमुखांनी दिला। दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून ही बैठक झाली असून अंतिम निर्णय हा शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्रीच घेतील। उद्धव ठाकरे यांचा शब्द माझ्यासाठी अंतिम राहील अशी प्रतिक्रिया खोतकर यांनी दिली आहे। शिवाय जालना लोकसभेच्या मैदानात आपण अजूनही कायम असून माघार घेतलेली नसल्याचं खोतकर यांनी स्पष्ट केलंय। खोतकर आणि माझ्यातला वाद मिटला असून दोघांचं मनोमिलन झाल्याची प्रतिक्रिया दानवेंनी दिली आहे। महाशिवरात्रीच्या मुहूर्तावरती या अर्जुनराव खोतकर असतील, आमचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील असतील, या दोघांचं अत्यंत मनापासून मनोमिलन झालेलं आहे आणि मी आज मनापासून आनंदी आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आज जालन्याला मला जायला सांगितलं होतं, त्या दोघांची बैठक घ्यायला सांगितली होती, त्याप्रमाणे दोघांची बैठक घेतली। खूप सकारात्मक चर्चा झालेली आहे। सहकार मंत्री सुभाष देशमुख ते आले होते, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना पाठवलं होतं। आम्ही सकाळी एकत्र बसलो, तसं तुम्ही बघितलं की परवाही आम्ही एकत्र बसलो। आमची दोघांची चर्चा समाधानकारक आणि त्यांच्याही बाजूनं आमच्याही बाजूनं कुठल्याही प्रकारचा वाद आमच्यामध्ये शिल्लक राहील। त्यामुळे आमच्या दोघांच्या चेहऱ्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की आमची चर्चा केली। दोन बापू आले, बापूशी चर्चा आमची या ठिकाणी झालेली आहे। माझं काय म्हणणं आहे ते मी बापूला अत्यंत स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे। माझेही ऐकून घेतलं, रावसाहेब पाटलांचं ऐकून घेतलं आणि मग आता यानंतर त्यांनी मला मुख्यमंत्री साहेबांचा निरोप घेऊन आले की चर्चेला या। मी त्यांना स्पष्ट सांगितलं की बाबा मला माझे पक्षप्रमुख, माझ्या बाबतीतला निर्णय घेणारे माननीय उद्धवजी ठाकरे आहेत आणि माननीय उद्धवजी ठाकरे साहेब जो निर्णय घेतील तो माझ्यासाठी अंतिम आहे।